माना आदिम जमातीचा सामूहिक विवाह सोहळा रविवारी दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला। मानवंशीय माणिकादेवी आदिवासी बौद्धिशीय संस्था मालेवाडा, माना आदिम जमात मंडळ मुंबई व ग्रामशाखा मालेवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे उद्घाटन वासुदेव धारणे यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी माना आदिम जमात मंडळ मुंबईचे अध्यक्ष सुधाकर सोनवणे होते। यावेळी सामाजिक कार्यकर्ते अरविंद सांदेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष मंगेश धाडसे, अरविंद दडमल, अलका भरडे, अलका सांदेकर, सविता चौधरी, रेखा दडमल आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाचे संयोजक तथा प्रमुख पाहुणे अरविंद सांदेकर यांनी कार्यक्रम आयोजनामागची भूमिका काय आहे त्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली। माना आदिम जमात मंडळ मुंबई शाखा मालेवाड्याच्या विद्यमाने या ठिकाणी आदिवासी समाजाचा भव्य विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। आपल्या सोबत आहेत या सोहळ्याचे आयोजक अरविंद भाऊ सांदेकर। भाऊ, काय सांगाल विवाह सोहळ्याबद्दल? काय या मागचा उद्देश काय आहे? सर्वप्रथम तर मी मालेवाडा मानिका देवी बौद्धिक संस्था मालेवाडा व माना आदिम जमात मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानातून हा सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे। हा सोहळा पूर्वी आम्ही जांभूळघाट येथे साजरा करीत होतो। माना आदिम जमात मंडळाच्या माध्यमातून मोठ्या संघर्षानंतर या जमातीला जो आरक्षणापासून वंचित होता तो माना आदिम जमात मंडळाच्या माध्यमातून त्याला न्याय मिळाला आणि त्यांना शेड्यूल ट्राईबचे म्हणजे आदिवासीचे आरक्षण हे बहाल झाले आणि हे सुरक्षित राहिले पाहिजे म्हणून हा समाज या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आदिवासी समूह आहे, प्रत्येक गावामध्ये आहे, पण या समाजाची परिस्थिती ही जेमतेम आहे। या अलीकडच्या काळामध्ये, या महागाईच्या काळामध्ये समाज हा पैशाने काही रगड नाही आणि लग्नाच्या माध्यमातून ज्या घरी ज्या कुटुंबाकडे लग्न असतो त्या कुटुंबाकडे लग्न करत असताना पैशाची वणवण भागते आणि तो आमच्या समाज बांधव त्याची पैशापासून हानी झाली नाही पाहिजे आणि परत हा समाज एकत्र राहायला पाहिजे हा मोठा दूरदृष्टिकोन ठेवून आम्ही जांभूळघाट इथे साजरा हा सामूहिक सोहळा साजरा करत होता। परंतु मध्यंतरी काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये जांभूळघाट येथे असलेला हा सामूहिक विवाह सोहळा जो हा आम्हाला बंद करण्यात आला। लोकांची मागणी होती की परत हा सामूहिक विवाह सोहळा चालू झाला पाहिजे म्हणून मालेवाड्याच्या गावच्या लोकांनी पुढाकार घेतला आणि हा विवाह सोहळा आपल्या समाजातील जे काही आमचे बांधव आहेत, मग ते शेतकरी असो या नोकरीवाले असो, आज तुम्हाला माहित आहे जो समाज पैशाला जरी पुढारलेला असेल त्या समाजात सुद्धा सामूहिक विवाह सोहळे साजरे होत आहेत। अगदी त्याचीच प्रेरणा घेऊन जेव्हा जे समाज जे पैशाने प्रगत आहे ते समाज सुद्धा सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून आपल्या समाजाला या आवाढव्य पैशाच्या खर्चापासून वाचवण्याचे काम करतात, तेव्हा आपली सुद्धा जबाबदारी आहे की आपल्याला सुद्धा आपल्या समाजाचे सामूहिक विवाह सोहळे आपण साजरे केले पाहिजे जेणेकरून आपला हा समाज हा एकत्र राहायला पाहिजे। हा एक दृष्टिकोन ठेवून आम्ही हा कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे। धन्यवाद अरविंद। कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली। सामूहिक विवाह सोहळ्यातील वधूवरांना पारंपरिक वाद्यांच्या गजरात विवाहस्थळी आणण्यात आले। मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत विवाह सोहळा पार पडला। विवाह सोहळा प्रसंगी उपस्थित विविध मान्यवरांनी मार्गदर्शन करीत वधूवरांना शुभ आशीर्वाद दिले। या प्रसंगी वधूवरांना विविध भेटवस्तू देऊन त्यांना आशीर्वाद देण्यात आले। सोहळ्याला परिसरातील हजारो नागरिकांची उपस्थिती लाभली, ज्यामुळे कार्यक्रमाला विशेष उत्साहाचे वातावरण लाभले। CTV साठी आज इथे माना आदिम जमात मंडळ मुंबई तसा मालेवाडा शाखेच्या माध्यमाने हा विवाह सोहळा संपन्न होत आहे। या विभागात आजपर्यंत आम्ही
जांभूळघाट येथे मागील 2-4 वर्षात विवाह सोहळे घेतलेले आहेत, परंतु कोरोनाच्या काळामध्ये ते बंद पडले होते. आता त्याला पुनर्जीवन देण्यासाठी आणि लोकांच्या अडचणी आणि एक सामाजिक प्रबोधन या माध्यमातून आम्ही हा विवाह सोहळा घेत आहोत. आणि आमचा असा मानस आहे की आदिवासींना जे काही फायदे आहेत ते फायदे या माध्यमातून लोकांना पोहोचले पाहिजे आणि त्यासाठी आम्ही हा एक प्रबोधनाचा मार्ग आम्ही स्वीकारलेला आहे. यातून लोकांनी एक काहीतरी आपला प्रबोधक ऐकून यापुढे देखील मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा हीच आमची एक बालू सातपुते यांची रिपोर्ट.